सकाळचे 4:30 वाजत आले आहेत आणि पहिलं अभ्यंग स्नान. गुड मॉर्निंग. तर पहिल्या अभ्यंग स्नानाची तयारी. उटणे, चंदन पावडर आणि आंबे हळद असं मी ते मिक्सचर बनवलेलं आहे. झूट झूट झूट. चल आपल्याला आंघोळ करायची. चल. अभ्यंग स्नान. जयंश अभ्यंग स्नान. ऐजू. दिवाळीच्या पहाटची एक खास विधी म्हणजे अभ्यंग स्नान. अभ्यंग म्हणजे तेलाने स्नान करणे. तर अभ्यंग स्नान म्हणजे नेमकं काय? तर नरक चतुर्दशीला सकाळी 6च्या आधी आपण जे आंघोळ करतो तेल लावून उटणं लावून त्याला अभ्यंग स्नान असं म्हटलं जातं. जर तुम्ही 6च्या नंतर आंघोळ करत असाल तर त्याला अभ्यंग स्नान म्हटलं जात नाही. आणि या विधीचं महत्त्व असं आहे की जसं की तिळाचं तेल, नारळाचं तेल हे अभ्यंग स्नानासाठी वापरलं जातं. तुमच्या केसांची मालिश केली जाते, शरीरावर तेल लावलं जातं, मसाज केली जाते. आणि नंतर उटणं की ज्यात नागरमोथा, चंदन, आंबे हळद अशा आयुर्वेदिक काही वस्तू असतात ज्याच्याने शरीराला पूर्ण लेप लावला जातो. आणि त्याचं महत्त्व हे आहे की त्याच्याने आपली स्किन एक्सफोलिएट होते आणि स्किनचं तेज वाढतं. म्हणजे आता आपल्याकडे मॉइश्चरायझर असतं लावायला, व्हॅसलीन असते, बरेच प्रोडक्ट असतात की ज्याच्याने आपण स्किन जी ड्राय होते ते आपण प्रोटेक्ट करू शकतो. पण तेव्हा असं काही नव्हतं. मग तेव्हा काय वापरायचे? तेल, तूप हेच अंगाला लावायचे. आणि तीच परंपरा कंटिन्यू ठेवायसाठी ह्या सगळ्या विधी असतात ज्याने आपली स्किन ड्राय होणार नाही. नाही का? उठायचं नाही तुला? झोपायचं का परत? काय झालं? हे काढायचं? हे नाही काढायचं? हे नाही काढायचं? काय घालायचं? चड्डी घालायची? बरं काढ काढ. आपण चड्डी घालू दुसरी. स्माइल 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 जो स्माइल. सकाळी उठावंच लागतं. आंघोळ सकाळीच असते. ओके, फिलिंग गुड. शांत. एवढ्या सकाळी मुलांना उठवणं आणि आंघोळीसाठी रेडी करणं, इट्स अ डिफिकल्ट टास्क फॉर ऑल मदर्स. If you like the video, please like, share and subscribe.
हॅपी दिवाळी. हॅपी दिवाळी.